आता बघूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज देताना सिबिल स्कोअर मागू नये असे कडक आदेश दिलेले आहेत। आरबीआयच्या नियमांचा हवाला देत सिबिल स्कोअरमुळे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई केली जाईल अशी ताकीद त्यांनी दिली आहे। मात्र दुसरीकडे काही ठिकाणी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक सुरूच आहे। लेखी आदेश नसल्याचं कारण देत बँका कर्ज देत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील एकूरका गावातील काकासाहेब अदणाक आणि हरिभाऊ घोगरे हे शेतकरी कागदपत्रांमध्ये अडकून पडलेत। बँकेचं सिबिल स्कोअरचं कारण देत कर्ज नाकारल्यानं त्यांनी जमा केलेली कागदपत्र आता कोणत्याही कामाची उरलेली नाहीयेत। परिणामी शेतीची कामं करायची की बँकेत कर्जासाठी हेलपटे मारायचे असा प्रश्न आता त्यांच्या समोर निर्माण झालाय। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली आहे। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट लावू नका असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही राष्ट्रीयकृत बँकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या। रिझर्व्ह बँकेच्या लेखी आदेशाशिवाय या सूचना पाळण्यास बँका नकार देत असल्याचा प्रकार धाराशिव जिल्ह्यातून समोर आलाय। कळंब तालुक्यातील एकूरका गावातील काकासाहेब अदनाक या शेतकऱ्याला उद्योगासाठी कर्ज हवं असताना तुमचं सिबिल स्कोअर खराब असल्याचं कारण देत बँकेने कर्ज देण्यास टाळाटाळ केली आहे। कर्ज देता येत नाही असं तोंडी उत्तर देत त्यांना परत पाठवण्यात आलंय। 2 लाखाची फाईल केलेली होती, तर म्हणले तुमचं सिबिल खराब झालेलं आहे, म्हणले तुमच्या आईच्या नावानं कर्ज असल्यामुळे तुम्हाला काय कर्ज देता येत नाही। आणि मी म्हणलं आईचा आणि माझा काय संबंध नाही, वेगळे राहिलेलो होत। म्हणलं माझे ही कागदपत्र बघा, म्हणलं काय पूर्तता कमी आहे ती मला सांगा। त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली आणि कर्ज स्पष्ट मला सांगितलं की तुम्हाला कर्ज देता येत नाही, तुमचं सिबिल खराब झालेलं आहे। सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असल्यानं शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकांची पायरी चढावी लागतेय। मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश तोंडी आहेत, लेखी आदेश नसल्याची सबब देत बँका हात झटकत आहेत। आता दुसरीकडे मुख्यमंत्री जर आदेश देत असतील आणि तरीही बँका कर्ज देत नसतील तर मग आम्ही नेमकी फिर्याद कोणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलाय। आता मुद्दाम टाळते साहेब, काय मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा हे म्हणते की तुमचं खराब आहे, तुम्हाला काय देता येत नाही कर्ज, असं बुडे उडीला करते ती। आता काय पाऊस पाण्याचं काय म्हणजे पाऊस पडले तर आम्ही देऊ, नाही पाऊस नाही पडला तर कुठला तू पाहतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे येत नाही पीक असं असं म्हणाले. त्यांचं पीक आता पाऊस नाही पडला येत नाही पीक। आता हे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की आता मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं तर आमच्याकडे लेखी नाही म्हणते ती। शेतकऱ्यांचे असे हाल सुरू आहेत। शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वीच शेतीसाठी आणि पिकासाठी कर्ज देताना बँकांनी सिबिल स्कोअरची मागणी करू नये, कर्ज मंजुरीसाठी सिबिल स्कोअर कमी असल्याचे कारण देऊ नये असं स्पष्ट केलं होतं। सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टर मधनं प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवणे सांगितलं पाहिजे की क्रॉप लोड करता सिबिलची अट नाही। आरबीआयचेही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना कर्ज का देत नाही, सिबिल स्कोअरची सबब का दिली जातीये यावर बँकेची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र बँकेचे अधिकारी यावर बोलण्यास तयार नाहीयेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची द्यायची आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिलची अट घालू नका कर्ज देताना, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी दिले होते। मात्र शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट घातली जाते आणि राष्ट्रीयकृत बँका या खास करून या अटी घातल्या जात आहेत। राष्ट्रीयकृत बँका लेखी आदेश आलेले नाहीत, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश तोंडी आहेत असं सांगून शेतकऱ्यांना, धाराशिव जिल्ह्यातला विशेषतः शेतकऱ्यांना नाडण्याचं काम करतायत। याबाबत आम्ही बँक कर्मचाऱ्याशी संपर्क केला असता त्यांनी मात्र या संबंधात बोलण्यास नकार दिला। बँकेच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत, त्यामुळे नेमकी काय परिस्थिती झाली ते आता एका नजरेत पहा। सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये। त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली आणि कर्ज स्पष्ट मला सांगितलं की तुम्हाला कर्ज देता येत नाही, तुमचं सिबिल खराब झालेलं आहे। आता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की आता मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं तर आमच्याकडे लेखी नाही म्हणते ती।
या अशा परिस्थितीमुळे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा चर्चेत आणला. यंदा पाऊस कमी असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यात खरीप हंगाम तोंडावर आला असताना तरी बँका कोणाचाच आदेश जुमानायला तयार नाहीयेत. अशा वेळी शेतकऱ्यांनी कुणाकडे मदत मागावी असा प्रश्न निर्माण झालाय. बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव.